नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? आणि मी पण बरी आहे. सर्वजण बरेच असले पाहिजे. आता ना मी आलेली आहे गार्डनमध्ये खूप खूप मुश्किलीने, कारण वेळ मिळत नाही, खूपच अडचण आहे. तरी पण म्हणलं गार्डनची व्यवस्था, गार्डनची देखरेख तर आपल्याला केलीच पाहिजे, नाहीतर लावलेलं सगळं मग काही हाताला काहीच येणार नाही. म्हणून मी आलेली आहे वेळात वेळ काढून, कारण सगळे झाडं थोडं बघावं लागेल. हे बघा एरोप्लेन कसं जात आहे वरून. आणि हे पहा फुलं किती छान लागलेली आहेत. हे लिलीचे फुलं येल्लो कलरचे. तर काही काम निघतंच. चला चारा घालूया, दाना घालूया चिडियाला म्हणून थोडी दाना आणलेली आहे, गहू आणलेला आहे. आणि हे पहा जोडक्याची जी वेल आहे ना, पूर्ण मध्ये येऊन सगळ्या झाडांना झाडाच्या वरी पसरलेली आहे. त्यामुळं कोणतीही झाडं आता येणार नाहीत. म्हणून ही दोडक्याची वेल मला वेगळी करायची आहे. हे पहा किती घट्ट असं वांग्याच्या झाडाला विळखा घातलेली आहे. हे बघा. तर ते सगळं काढावं तर लागेल, नाहीतर तोडून काढावं लागेल. इतकं विळखा मजबूत असतं ना दोडक्याच्या वेलीचं. कंपाऊंडवर गेलं तर काही नाही, ठीक आहे. पण ते इकडं येऊन गार्डनमध्ये जे आहे ते सगळ्याला असं व्यापून घेत आहे दोडक्याची वेल. आणि इतकं पसरलेली आहे, तुम्हाला दाखवते मी दोडक्याची वेल सगळीकडे. आता काही भाजीपाला यूज देणार नाही असं दोडका झालेला आहे. पण दोडका तर अजून लागलाच नाही, त्याला फुलही नाही, काही नाही, पण त्याचं पसरणंच फार आहे. हे पहा. आता हे थोडं काढून मी मोकळे केले. आता वांग्याची झाडं, हे पहा मिरच्याची झाडं थोडं वेगळं वेगळं झाले ना, किती छान वाटायला लागलेले आहेत. आणि मिरच्याला फुलं पण लागलेली आहेत. हे पहा किती छान फुलं लागलेली आहेत. हे पहा मिरच्याला. खूप केलं तर येतं आहे ना गार्डनमध्ये, असं असतं म्हणजे जेवढं करेल तेवढं कमी आहे. आणि छान वाटतं असं केलं आपण काम, काहीतरी भाजीपाला आला की चांगलं वाटतं. चला आता हे आपण पक्ष्याला थोडंसं दाना टाकूया. अगोदर मी ज्या ठिकाणी टाकत होते ना तिथंच ठेवून देते, म्हणजे येऊन ते आपोआप खाऊन जातात. आता खूप दिवस झालं मीही लक्ष दिलं नाही. आणि हे पहा खाली टाकलेत, ते वरी जे ठेवलेलं होतं त्याच्यातच ठेवून मी तिथं वरी कंपाऊंडवर ठेवून देते, म्हणजे तिथं येऊन पक्षी आपलं आपलं दाना पाणी जे आहे ते खाऊन जातात. आपलं काम आहे ठेवायचं, ते खातात नाही खातात केव्हा येतात आपण लक्षही देत नाही. आपलं काम आपण करायचं. आता उरलेलं थोडंसं मी इथंच टाकून देते. हे तर म्हणजे खाली पण हे पहा असं ठिकाणी कोणी येत नाही जात नाही, इकडं कुणाचं हे हालचाल नाही, तर पक्ष्याला फिरायला करायला चांगलं आहे. आणि हे पहा कारले कसं छान लागलेले आहेत. पहा किती छान लागलेले आहेत छोटे छोटे. ते कारल्याची वेल मी जी इकडं वाढवली होती ना, ते आता त्याला कारले लागत आहेत. असं प्रत्येक भाजीला आता फळ लागत आहे. जे आपण करतो ना एका उद्देशानं, तर ते आता उद्देश पूर्ण होत आहे. भाजीपाला पूर्ण आता वाढीला लागलेला आहे. फळ फूल आता सुरू झालेलं आहे. आता हे दोडक्याचंच काम कसं करावं, काही करावं काही कळत नाही बघा. इतका दोडका वाढलेला आहे ना, पूर्ण पसरून गेलेला आहे, गार्डनला पूर्ण घेरलेला आहे, इकडल्या कंपाऊंड पूर्ण घेरलेला आहे. तोंडल्याची तर आता वेल पूर्ण झाकून गेलेली आहे ह्या दोडक्याच्या ह्याच्यामध्ये. आणि इथं पहा एक टमाट्याचं झाड आहे. आणि इथं बिन्नीसचं आहे. अगोदर त्या बिन्नीसला ना बांधून घेते. करेला आहे इथंच, म्हणजे कारलं आहे, बिन्नीस आहे आणि टमाटरचं आहे एकाच ठिकाणी. इतकं म्हणजे झालेली आहे गर्दी झाडांची. तर थोडंसं बांधून घेतले म्हणजे इकडं तिकडं पसरत नाहीत. इथं सगळं हे पहा बांधून घेतले. आता ह्याला मी बिन्नीस आता लागत आहे, छान बिन्नीस मिळत आहे भाजीपाला. तर त्याला थोडं व्यवस्थापन करावं लागतं. कोणतंही थोडं बांधलं की मग ते असंच वरी सरळ चढत जातं. म्हणून मी म्हणलं आता थोडं आज काय नाही, पाणी वगैरे काय घालणार नाही, कारण थोडं थोडं पाऊस येत आहे. आता फक्त आपलं बांधायचं वगैरे, काही झाडं इकडं तिकडं पडत आहेत का ते बघायचं, ह्याच कामासाठी म्हणून मी आज वेळ काढलेली आहे. आणि जिकडं तिकडं बांधून टाकले ना झाडं, म्हणजे झाडालाही पसरायला इकडे तिकडे थोडंसं कंट्रोल होतं ना. नाहीतर उगी सगळं गार्डन सगळं पसरते येत कोणतेही भाजीपाला, आणि जे यायचं ते येत नाही, आणि जे नाही पाहिजे आपल्याला ते येऊन जातं. म्हणून तसं करायचं नाही आपल्याला, त्याला कंट्रोल करायचं तिथल्या तिथं. हे पहा मी ह्याला इथं बांधून टाकलेली आहे, म्हणजे त्याला अजून वरी चढायला आपण वाट पण करू शकतो पुढे चालून. असं थोडं थोडं बांधत जायचं. आणि वाटलं आपल्याला की हे पसरायला लागलेलं आहे, इकडं तिकडं चाललेली आहे वेल, तर लगेच आणि दुसरीकडे त्याला बांधून वाट करून द्यायची. असंच करत राहते मी, कारण आपल्याला
थोड्याच जागेमध्ये खूप काही काढायचं असतं, म्हणून थोडंसं आपलं डोकं लढवावं लागतं आणि सगळं एकाच ठिकाणी आपल्याला घेता येत नाही ना, फळ फूल सगळंच. पण घ्यायचा आपण प्रयत्न करतो, म्हणून थोडंसं विचार करूनच करावं लागतं. त्याला थोडी जागा द्यायची आणि थोड्या जाग्यातच आपण फळ आणि फूल काढायचा प्रयत्न करायचा. आता इथं येतं थोडंसं अडचणीमध्ये यावं लागेल आणि ह्या दोडक्यालाही थोडंसं तिकडंच ढकलून देते. कंपाऊंडवर जा बाबा, किती आलं तेवढं ये, अजून तुझं काही पत्ताच नाही म्हणते त्याला मी. काय तुझं फूल नाही, फळ नाही, काहीच नाही. आलं तर छानच आहे आणि नाही आलं थोडे दिवस बघते आणि त्याला पूर्ण दोडक्याची वेल काढून टाकते. कारण ते दोडका मी लावलेला नाही, तिकडं मागे गार्डनच्या तिकडून आलेला आहे आणि त्याला थोडासा मी आसरा दिला की मध्ये यायला लागलेला आहे, डोकावत आहे का, ते सगळ्या फुलाबरोबर राहावं वाटते त्याला, असं वाटलं म्हणून मी त्याला म्हटलं चल ये, म्हणून त्याला थोडीशी असं वाट करून दिली तर पूर्णच घेरलेलं आहे ते. आता इथं घेतलेली आहे मी एक लाकूड आणि इथं टमाट्याचं जे झाड आहे त्याला आधार देऊन टाकते. किती गार्डनमध्ये काम करावं लागतं बघा, किती डोकं लढवावं लागतं आणि काय काय वस्तूची गरज पडते बघा. आपल्याला सुतळी पाहिजे, खुरपं पाहिजे, खोदण्यासाठी हत्यार पाहिजे, लाकडं पाहिजे, खत पाणी पाहिजे, कितीतरी वस्तूची आपल्याला गरज असते. पण आपण काय करतो, थोड्याच वस्तूमध्ये आपलं काम निपटत असतं, आपण भागवत असतो. तर जास्त वस्तू आपल्याला लागेल त्या वस्तू तसं आम्ही सर्व ठेवलेलेच आहेत. शेती अवजारे आपल्याला काय काय लागते शेती करण्यासाठी म्हणून सगळंच मी ठेवलेलं आहे. आता इकडं थोडं बिन्नीस आहे आणि टमाटरचे आहेत. हे पहा, टमाटरचं कसं उंच गेलेलं आहे, फूल लागत आहेत पण अजून फळ आलेलं नाही. तर त्याला थोडंसं बांधून घेते, नाहीतर इकडं तिकडं पडायला लागलेलं आहे बघा वाऱ्यानं. तसं बांधून घेतलं ना मग व्यवस्थित ते लाकडाबरोबर खडी असं थांबतं. असं करावं लागेल, नाहीतर इकडं तिकडं पडतं, वाऱ्यानं पडतेत मग. आणि त्याच्या खाली जे आहे ना तिथं बिन्नीस आहे पहा, आणि त्या बिन्नीसलाही मी थोडंसं बांधते. म्हणजे बिन्नीस काय जमिनीपासून थोडंसंच वरी असतं, जास्त काय त्याची वेल असं उंच गेलेली नाही आहे, जमिनीवरच आहे. आणि ते खाली पडून त्याचे फुलं आणि त्याला लागलेल्या ते शेंगा त्याला चिखल लागत आहे, म्हणून त्याला थोडंसं मी असं अद्दर करून घेते, सुतळीनं थोडंसं असं वरी बांधून घेते. तर असं हे झालेलं आहे माझं काम. अजून थोडंसं सुतळीनं थोडं बांधून घेतलं की मग तेही व्यवस्थित होतं. आता ही फुलाचं थोडंसं मी तोडून टाकलंच आहे, खूप झालेलं आहे, खूप वाढलेलं आहे. असं सगळं थोडं थोडं करावं लागेल. एकाच दिवशी आपल्याला काम करणं होत नाही. गार्डन छोटी असो किंवा मोठी असो, त्याला आपण टाईम देतो ना, हेच महत्त्वपूर्ण आहे. आणि आपण येऊन थोडंसं तिथं हातभार लावतो, काहीतरी करतो, ते फार महत्त्वाचं आहे. न पाहताच आपल्याला फळ मिळू दे, भाजीपाला मिळू दे असं आपण जे इच्छा करतो ना, ते केव्हाच मग साध्य होत नाही. थोडंसं आपल्याला करावं लागेल काम, मग आपल्याला फळाची आणि भाजीची काहीतरी अपेक्षा करायला काही हरकत नाही. तर चला मग, केलेली आहे मी आता सर्व काम, झालेलं आहे माझं, होता होईल तेवढं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.